खरा महादेव, खरा शंकर तोच आहे तुमच्या घरामध्ये. उगाच मंदिरातल्या जाऊन शंकराच्या डोक्यावर थंडगार ते पाणी बर्फासारखं नेऊन सकाळी सकाळी टाकल्यानं ते महादेव पावणार नाही. त्याची जर झोप मोडली, त्यानं तिसरा डोळा उघडला तर तिथंच तुम्हाला ते घरापर्यंत वापस येऊ देणार नाही ते मंदिरातलं. म्हणून तुम्ही काय करायचं, घरच्याच महादेवाला खुर्चीवर बसवायचं. हा चला श्रावण महिन्यात त्याला तेवढ्या मान सन्मानाची कधी सवयच नसती ना, ते नग नगच म्हणणार, ते नग 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 नग, त्याला सवयच नाही ना तेवढी इज्जत तुम्ही देणार म्हणून. पण बसवायचं, त्याचे पाय धुवायचे, त्याच्या फुलं वाहायची, अक्षदा वाहायच्या. मालक तुम्हीच माझे भगवान शंकर. ते कितीही बेवडा राहू द्या, किती पिणार राहू द्या, खाणार राहू द्या, मारणार राहू द्या, एक सोमवार श्रावणाचा गेला, दुसऱ्या सोमवारी पुन्हा खुर्चीवर बसवायचं. त्या महादेवाला पूजायचं नाही मंदिरातल्या, मी सांगायला हरकत नाही. त्याला पाणी घालू नका तुम्ही त्या महादेवाला, पण घरच्या महादेवाची पूजा करून तर पहा. दुसऱ्या सोमवारी त्याचे पाय धुवा, त्याच्या पायावर फुलं अक्षदा वाहा आणि पुन्हा पाया पडा त्याच्या. मालक तुम्हीच माझे शंकर. बस त्याचं हृदय भरून येणार, भरून येणार. किती बी मारणार राहू द्या, किती तुमचा तिरस्कार करणार राहू द्या. माय वाशिमला जाणार ते सकाळी 10 वाजता. 10 वाजता त्याला माहिती आहे, लेकर शाळेत जातात, कॉलेजात जातात, आणि आपल्या बायकोला उपास आहे, त्याला माहित असते सोमवारचा उपास आहे बायकोला. वाशिमला गेल्यावर ते तुम्हाला घरी फोन करणार, गंगू तुला उपास आहे, मग काय केळं आणू का शेब आणू का पेढा आणू. नक्की नक्की फोन करून विचारणार तुला काय आणू खायला. नाही विचारलं तर मग मला फोन करून सांगा. पण एकदा त्या घरच्या महादेवावर विश्वास करून पहा. त्याच्यावर विश्वास नसते तुमचा,